नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 20 तारखेपासून ते 24-25 तारखेपर्यंत वातावरणात खूपच बदल झाला आहे आणि 20 तारखेला आपण पाहूया 20 तारखेला आज कोणत्या जिल्ह्यात एकदम जोरदार पाऊस पडणार आहे. आता 20 तारखेला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये चांगल्यापैकी पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, 20 तारखेला कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी सांगली सातारा साधारण पाऊस पडणार आहे. कोल्हापूरला जोरदार पडणार आहे. दुपारी 12च्या टायमाला दुपारी 12 वाजल्यापासून पावसाला सुरुवात होणार. सोलापूर मधील अक्कलकोट तसेच अक्कलकोटला जोरदार पाऊस होणार आहे 12च्या टायमाला 12 वाजल्यापासून अक्कलकोटला. तसेच लातूर, नांदेड, वागलाला देखील दुपारी 12 वाजता 12च्या नंतर एकदम जोरदार पाऊस पडणार आहे. काही आणि नांदेड वागलामध्ये गारा पडण्याचा अंदाज आहे. आज 12 वाजेपर्यंतचा अंदाज शेतकरी मित्र आणि 2 वाजल्यापासून पुसद, नांदेड तसेच लातूर, उदगीर, देगलूर या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. सोलापूरला देखील जोरदार पाऊस होणार आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी देखील 2च्या टायमाला एकदम जोरदार पाऊस होणार आहे. तर शेतकरी मित्र 20 तारखेचा हा अंदाज आहे. तर आपण पाहू शकता 20 तारखेलाच 4 वाजल्यापासून आणखी 4 वाजता काही जिल्ह्यामध्ये जास्त जोरदार पाऊस पडणार आहे. सांगली, सोलापूर, अकलूज, सातारा, अहमदनगरमध्ये देखील थोडाफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. इकडे पाहिलं तर संभाजीनगरमध्ये देखील पाऊस पडणार आहे. जालना, पुसद, नांदेड, लातूर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, करमाळा तसेच माजलगाव, परळी या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस पडणार आहे आणि वडूणीला देखील एकदम जोरदार पाऊस पडणार आहे. तसे पाहिलं तर जिंतूर, हिंगोली, जिंतूरला देखील जोरदार पाऊस पडणार आहे. हिंगोली, परभणी, वाशिम, जालना या ठिकाणी जालन्याला देखील चांगल्यापैकी पाऊस पडणार आहे आणि संभाजीनगर, पैठण या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. तर चिखलीला देखील सर्वसाधारण एकदम थोडा नॉर्मल पाऊस पडणार आहे. बाकी इतर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा अहमदनगर, संभाजीनगरच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ 6 वाजेपर्यंत 6-7 पर्यंत जोरदार पाऊस आहे. तर आपण पाहू शकता शेतकरी मित्र बीडचा वरील भाग इकडं पाहिलं तर माजलगाव, परळी, केज, चौसाळा या ठिकाणी 20 तारखेला एकदम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. करमाळा, परांडा तसेच बार्शी, कर्जत या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होणार आहे. हा झाला 20 तारखेचा अंदाज शेतकरी मित्र. तर आपण पाहूया 21 तारखेला आणखीन कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे. तर 21 तारखेला शेतकरी मित्र जवळजवळ बार्शी, तुळजापूर, धाराशिव या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. तसेच इकडे पाहिलं तर केज, माजलगाव, गेवराईचा काही भाग 21 तारखेला पावसाचा अंदाज आहे. 21 तारखेला सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे 21 तारखेचा. आणि तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, अक्कलकोट या ठिकाणी एकदम जोरदार आणि गारा पडण्याचा अंदाज आहे. तसे इकडं उमरगा या ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारा पडण्याचा अंदाज 21 तारखेला 2च्या टायमाला मॉडेल दाखवत आहे. तसेच धाराशिवला देखील चांगल्यापैकी पाऊस आहे. औसा, निलंगा या ठिकाणी देखील 21 तारखेला पाऊस आहे. हा झाला मित्र 21 तारखेचा अंदाज आहे. 21 तारखेलाच आणखीन काही जिल्ह्यामध्ये बीडचा माजलगाव, केज या ठिकाणी देखील 21 तारखेला नॉर्मल पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच 21 तारखेला आणखीन बाकी लातूर, तिकडे पाहिजे औसा, निलंगा, उमरगा या ठिकाणी देखील 21 तारखेला पाऊस आहे. शेतकरी मित्र 22 तारखेला आपण पाहू शकता 22 तारखेला देखील काही जिल्ह्यात एकदम जोरदार पाऊस आहे. लातूर, औसा, सिरस, अनपटलई या ठिकाणी देखील निलंगा, उदगीर या ठिकाणी एकदम जोरदार अति जोरदार पाऊस आहे. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. इकडे पाहिलं तर उदगीर आणि निलंगा या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे. औसा या ठिकाणी एकदम उमरगा सर्वसाधारण पाऊस होणार आहे. अक्कलकोटला देखील 22 तारखेला सर्वसाधारण. तुळजापूर, सोलापूर इकडे पाहिलं तर
आणखीन मोला, वैराग, बार्शी, पंढरपूर या ठिकाणी देखील 22 तारखेला सर्वसाधारण पाऊस आहे. तसे पाहिजे आज झाला शेतकरी मित्र 22 तारखेचा हवामान अंदाज. आपण 22 तारखेला आणखीन जामखेडचा काही थोडाफार भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि धाराशिव मध्ये देखील ढगाळ वातावरण आणि थोडाफार प्रमाणात पाऊस येण्याचा अंदाज आहे 22 तारखेला. हा झाला 22 तारखेचा अंदाज शेतकरी मित्र. आणि 23 तारखेला परत अक्कलकोट, सोलापूर, तुळजापूर, औसा, उमरगा इकडे पाहिलं तर निलंगा या ठिकाणी 23 तारखेला देखील जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. 23 तारखेपर्यंत शेतकरी मित्रांनो एकदम जोरदार पाऊस आहे. तर आपल्या आणखीन नवीन अपडेट आल्यानंतर आपण ताबडतोब लगेच आपल्यासाठी कळवतो. तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.